येत्या काही दिवसामध्ये अधिक मासाला सुरुवात होणार आहे आणि अधिक मासामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारसे. तर आज आपण परफेक्ट असे जाळीदार अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये असे खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवणार आहोत. फक्त इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स वापरायच्या आहे आणि असे मस्त खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवायचे आहे. बऱ्याचदा अनारसे बनवताना ना बऱ्याच जणांकडून काहीतरी छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि अनारसे हे फसतात. परंतु आज मी तुम्हाला इतकी सोपी रेसिपी सांगणार आहे ना, अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलेत ना तरी तुमचे हे अनारसे परफेक्ट आणि जाळीदार होणार आहे. फक्त आपल्याला मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे, प्रमाण बरोबर घ्यायचं आहे. प्रमाण जर चुकलं तर अनारसे चुकतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. तर साधारणतः अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे अनारसे बनवणार आहोत. तर इथे माझ्याकडे ना हे घरचेच मी जुने तांदूळ घेतलेले आहे. कुठलाही जुना तांदूळ तुम्ही या ठिकाणी अनारस्यांसाठी वापरू शकता. रेशनचा जर तुम्हाला तांदूळ मिळाला ना तर नक्की घ्या, कारण त्याचे जे अनारसे आहे ना अगदी मस्त असे तयार होतात. आता मला अवेलेबल झाला नाही त्यामुळे मी घरचेच घेतलेले आहे. जर तुम्हाला मिळाला तर तो घ्या किंवा घरचा कुठलाही जुना तांदूळ या ठिकाणी तुम्ही अनारशांसाठी वापरा. तर ही पहिली टीप आहे. अनारशांसाठी शक्यतो घेताना जुना तांदूळ घ्यायचा आहे. नाहीच मिळाला तर रेशनचा तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून अगदी आपण ह्याला 4 दिवसासाठी मुरत ठेवणार आहोत. परंतु आता उन्हाळा चालू आहे ना तर 3 दिवसामध्ये आपले तांदूळ छान भिजले जातात. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये बनवणार असाल ना तर किमान याला 4 दिवस तरी भिजत ठेवायचं आहे. परंतु आता उन्हाळा चालू आहे ना त्यामुळे हे भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त दिवस भिजल्याच्या नंतर ना याला आंबूस वास सुटतो. त्यामुळे कमीत कमी फक्त 3च दिवस हे तांदूळ आपल्याला भिजवायचे आहे आणि दर दिवसाला आपल्याला ह्या तांदळाचं पाणी जे आहे ना हे चेंज करायचं आहे. जर तुम्ही पाणी चेंज केलं नाही तर अनारसांची जी टेस्ट आहे ना पूर्णपणे आंबूस येईल. त्यामुळे दर दिवसाला पाणी तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. आणि हे जे पाणी आहे ना फेकून न देता तुम्ही झाडांना याचं फर्टिलायझर म्हणून उपयोग करू शकता. तांदळातलं पाणी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भिजत ठेवायचं आहे. तर साधारणतः 3 दिवस आपल्याला हे पाणी चेंज करावं लागणार आहे. आता हे दुसऱ्या दिवशी इथे मी तांदळातलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टाकून ह्याला भिजत ठेवायचं आहे. तर ही प्रक्रिया आपल्याला बरोबर 3 दिवस करायची आहे. म्हणजे हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे आहे. 3 दिवसानंतर आपल्याला हे तांदूळ दळायचे आहे. तर हे पहा 3 दिवस झालेले आहे. तांदूळसुद्धा छान व्यवस्थित असे भिजलेले आहे. जेवढे हे तांदूळ छान भिजणार ना तेवढे अनारसे खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न वापरता तांदूळ व्यवस्थित प्रॉपर भिजू द्या आणि त्यानंतरच अनारसे बनवा. हे तांदूळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून आता ह्या गाळणीवर मी एक 5 ते 10 मिनिटासाठी निथळत ठेवणार आहे आणि त्यानंतर पंख्याखाली हलकेसे आपल्याला सुकवायचे आहे. आपल्याला हे पूर्णपणे उन्हात किंवा अगदी कडकडीत सुकवायचे नाही. या तांदळामध्ये ना हलकासा दमटपणा म्हणजे ओलावा असला पाहिजे, तेव्हाच अनारसे छान तयार होतात. त्यामुळे ही दुसरी टिपसुद्धा लक्षात ठेवायची आहे की तांदूळ पूर्णपणे न सुकवता हलकेसे ओलसर आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहे. 5 मिनिटे ह्या चाळणीवर ठेवत आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी एखाद्या सुती कपड्यावरती आता याला मी सुकवून घेणार आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर हे छान असे सुकले जातात. हे पहा मस्त असे सुकलेले आहे. म्हणजे जे खूप जास्त प्रमाणात पाणी होतं ना ते थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं आहे आणि हाताला सुद्धा हे ओलसर जाणवत आहे. तर साधारणतः अर्धा किलो आहे. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया, दळून घेऊया, याची पीठ तयार करून घेऊया. आता जास्त प्रमाणात जर तुमच्याकडे हे तांदूळ असेल, जर तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात हे अनारसे बनवायचे असेल ना तर तुम्ही ह्याचं पीठ गिरणीतून दळून आणलं ना तरीही चालेल. परंतु इथे मी कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे अर्धा किलोच्याच प्रमाणामध्ये बनवत आहे. तर तेवढं पीठ आपण घरी तयार करू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. जरी पीठ तयार झालेलं असलं ना तरीही आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे, कारण ह्यातनं तांदळाचे थोडासा जाडसर भाग शिल्लकच राहतो. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला टाकून बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे आणि अगदीच जास्त प्रमाणात वरती तांदळाचा जाडसर भाग राहिला असेल ना तो पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरमध्ये टाकून दळून घेऊ शकता. हे पहा पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे मी तुम्हाला अर्धा किलोचं जे प्रमाण आहे तांदळाचं ते सांगितलेलं आहे. जास्तही प्रमाणात जर बनवायचं असेल ना तेही तुम्हाला मी पुढे सांगते. तर तांदळामध्ये ना हलकासा ओलावा आहे. अशी मूठ बांधली ना तर मूठ बांधली जाते म्हणजे परफेक्ट असं पीठ आपलं
हे तयार झालेलं आहे. आता इथे अर्धा किलोसाठी आपल्याला किती गूळ लागणार आहे? जर वजनी घेणार असाल ना तर वजनी सगळे जिन्नस घ्या, आणि कपाने घेणार असाल तर आपल्याला पीठ मोजून घ्यावं लागणार आहे. तर आता वजनी प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगते. आता सर्वात अगोदर हे कपाने पीठ मोजून घेऊया. तर हे पीठ किती आहे? तर 1 कप मोजून घेतलेलं आहे. कुठल्याही मेजरिंग कपाने किंवा तुम्ही इथे जर तुमच्याकडे वाटी असेल तर त्याने तुम्ही हे मोजून घेऊ शकता. फक्त मोजून याकरता घ्यायचं आहे की आपल्याला गुळाचा परफेक्ट अंदाज येईल, कारण अनारसे हे पूर्णपणे गुळावरती डिपेंड असतात. त्यामुळे पिठाचा अंदाज आपल्याला मोजून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला गूळ घालावा लागणार आहे. तर 2 कप भरलेले आहे. तर साधारणतः बरोबर 3 कप आपलं एवढं हे तांदळाचं पीठ आहे. तर त्यासाठी आपण किती गूळ घेणार आहोत? तर बरोबर तांदळाच्या पिठाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूळ लागणार आहे. आता वजनी तुम्हाला इथे प्रमाण सांगते. तर आता अर्धा किलो तांदूळ जर तुम्ही घेतले, तांदूळ सांगते इथे, पीठ नाही. पिठाचं प्रमाण मी अगोदरच सांगितलेलं आहे. मोजून घेणार असाल तर पिठाच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्या. आता तांदळाचं वजनी प्रमाण मी इथे सांगते. जर तुम्ही इथे 1 किलो तांदूळ घेतला तर बरोबर त्याला 750 ग्रॅम एवढा गूळ लागणार आहे. आणि जर अर्धा किलो घेणार असाल तर 300 ते 350 ग्रॅम एवढा गूळ घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त घेऊ नका. जास्त जर गुळाचं प्रमाण झालं तर आपले जे अनारसे आहे तळताना तेलामध्ये विरघळतात. तर हे गुळाचं अचूक प्रमाण आहे. हेच तुम्ही घ्या. परफेक्ट आहे, अचूक आहे. हे जर तुम्ही बिघडवलं तर अनारसे बिघडणार. हे अगदी अचूक प्रमाण इथे सांगितलेलं आहे, अर्धा किलोचंही आणि 1 किलोचंही. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं असेल फक्त गुळाचं माप तुम्ही योग्य ठेवा. तर आता ह्या अर्धा किलो साठी मी तुम्हाला सांगते, इथे मी कपाने मोजून घेतलेलं आहे पीठ. तर त्यासाठी 1.5 कप घेतलेलं आहे आणि वजनाने म्हणाल तर इथे मी बरोबर 300 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे. तांदूळही मी अगोदर मोजून घेतलेलं होतं. पिठाचंही तुम्हाला मी प्रमाण इथे दिलेलं आहे. दोन्हीही प्रमाणामध्ये तुम्ही बनवाल ना तरीही बिघडणार नाही. आता गूळ आपल्याला ह्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ छान असा बारीक होतो. किंवा तुम्ही किसणीने घालू शकता, परंतु किसणीने घालण्यापेक्षा ना थोडंसं सुरीने बारीक कट करायचा, तांदळाच्या पिठात मिक्स करायचा आणि मिक्सरला 1-2 गरके मारून घेतले तर छान असं पीठ तयार होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे. तर आपलं हे अनारसांचं पीठ तयार झालेलं आहे. परंतु आता हे लगेच अनारसे आपले इथे बनणार नाही. तर आपल्याला हे पीठसुद्धा मुरवावं लागणार आहे. जितकं छान मुरेल तितके छान अनारसे तयार होणार आहे. आता हे मुरवण्यासाठी ना साधारणतः 24 तास किंवा 1 ते 2 दिवसामध्ये हे छान मुरलं जातं. तुम्हाला अगदीच घाई असेल तर तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशी जरी बनवले ना तरीही चालतात. रात्रभर भिजत ठेवलं तरीही चालतं, काही हरकत नाही. पण हे जे मुरलं ना पीठ तर अनारसे छान तयार होतात. तर छान गोळे बांधून घेतलेले आहे. आता हे मी मुरण्यासाठी किमान 1 दिवस तरी डब्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि हे 1 दिवस मुरल्याच्या नंतर आपल्याला जेवढ्या पिठाचे अनारसे बनवायचे आहे तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं राहिलेलं पीठ पुन्हा एकदा डब्यामध्ये भरून तुम्ही हे फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवायचं आहे. मुरण्यासाठी अगोदर हे आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे आणि मुरल्याच्या नंतर जेवढं हवं तेवढं पीठ काढायचं, अनारसे बनवायचे आणि पुन्हा एकदा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे 1 ते 2 महिने स्टोअर ठेवू शकता आणि ताजे ताजे अनारसे तळून खाऊ शकता. आता 1 दिवस मी हे छान मुरवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये ना आता हे बरंचसं कोरडं आहे, तर यामध्ये मी साधारणतः 1 चमचाभर तूप टाकणार आहे आणि 2 चमचे दूध टाकणार आहे. तुम्हाला यामध्ये केळीही घालायची असेल तर तीही घालू शकता. परंतु तूप आणि दुधामुळे ना हे छान असं पीठ तयार होतं. तुपामुळे फार खुसखुशीत अनारसे तयार होतात आणि चवसुद्धा छान येते. त्यामुळे मी साधारणतः 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि 2च चमचे आपल्याला दूध घालायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं. जर तुम्हाला ह्या दोन्ही जिन्नस घालायचं नसेल तर 1 केळ तुम्ही यामध्ये वापरलं ना तरीही चालेल. परंतु हे अगदी साधं सिंपल आहे. अगदी छान याचे अनारसे लागतात. केळ घालण्याची आवश्यकता लागत नाही. केळ घातल्याच्या नंतर हे अनारसे जास्त दिवस टिकत नाही. आणि हे अनारसे ना अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तळून खाल्ले ना ते खूप छान लागतात. त्यामुळे ताजे ताजे बनवून खायचे, अगदी एकदाच बनवून ठेवायचे नाही. जेव्हा खायचे असेल ना तेव्हा 1-1 गोळा घ्यायचा, अनारसे बनवायचे आणि खायचे. खूप छान लागतात. आणि घरात जर जास्त जण असेल तर सर्व पिठाचे तुम्ही अनारसे बनवून खाऊ शकता. तर हे पहा, पीठ छान मळलं गेलेलं आहे. छान असं आपलं हे सॉफ्ट पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. कुठेही क्रॅक्स जात नाही, म्हणजे पीठ परफेक्ट असं मुरलेलं आहे. लगेचच अनारसा थापून घेऊया. जर तुम्हाला असे थापायचे नसेल ना एकदा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे एखाद्या झाकणाने अनारसे पाडून घ्यायचं आहे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल ना त्या पद्धतीने बनवले तरीही चालेल. परंतु मी 1-1 अनारसा थापून घेणार आहे. त्यापूर्वी खाली एक
बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरती खसखस घातलेली आहे आणि अनारसाचा गोळा पण मध्यम जाडीचा थापून घेणार आहोत. अनारसा थापत असताना अजिबात जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने थापायचं आहे आणि अगदी जास्त पातळ थापायचं नाही, मध्यम जाडीचाच थापायचा आहे. हे पहा, बोटाने थापल्याच्या नंतर अगदी अलगद मी असा थापत आहे. मस्त हे अनारसे तयार होतात. नक्की तुम्ही मी सांगितलेल्या टीप, मी सांगितलेलं वजनी प्रमाण तुम्ही घेऊन हे अनारसे एकदा बनवूनच पहा, कारण अजिबात तुमचे अनारसे चुकणार नाही. कारण माझे जसे अनारसे झालेले आहेत ना, सेम तसेच तुमचे देखील होणार आहे. तर आता लगेच तळून सुद्धा घेऊया, किंवा तुम्ही 4-5 अनारसे एकदाच बनवून त्यानंतर तळायला घेऊ शकता. अगदी छान असे अनारसे तयार होतात. आणि जी खाली खसखस ठेवलेली जी बाजू आहे ना, ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि वरची जी प्लेन बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडनं, म्हणजे कढईच्या खालच्या तळाच्या साईडला ठेवायची आहे. खसखशीची बाजू वरती आली पाहिजे. आणि अनारसांसाठी ना शक्यतो अगदी कमी प्रमाणात तेल घ्यायचं आहे. आता मी इथे, तुम्हाला इथे कढईमध्ये तेल दिसत असेल, अगदी कमी प्रमाणात तेल आहे आणि झाऱ्यानेच आपल्याला वरची बाजू तळून काढायची आहे. अनारसा कधीही पलटवत नाही, फक्त झाऱ्याने तेल उडवत उडवत आपल्याला हा अनारसा तळायचा आहे. खालची बाजू आपोआप शेकली जाते आणि वरची जी बाजू आहे हे तेल उडवत उडवतच आपल्याला तळून काढायची आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, कारण यामध्ये ना आपण गूळ घातलेला आहे. गुळाचा रंग चेंज व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि कमी गॅसवरती छान असा आतमध्येपर्यंत छान जाळीदार अनारसा हा तळला जातो. तर हे पहा, मस्त असा हा आपला अनारसा या ठिकाणी तयार झालेला आहे. रंगही अगदी छान आलेला आहे. परफेक्ट असे अनारसे या ठिकाणी तयार झालेले आहे. आता येत्या काही दिवसातच अधिक मासाला सुरुवात होणार आहे, तर जावयाला मस्त असं खुश करण्यासाठी हे अनारसे तुम्ही नक्की बनवा. जावई नक्कीच खुश होणार आहे. मस्त जाळीदार अनारसे तयार झालेले आहे. आता पटापट बाकीचे राहिलेले अनारसे सुद्धा मी आता तळून काढणार आहे. तळायला जास्त काही वेळ लागत नाही. कमी गॅसवरती सुद्धा हे अनारसे छान असे तळले जातात. दुसराही अनारसा या ठिकाणी तळून झालेला आहे. आता थोड्याफार प्रमाणामध्ये इथे मी काही अनारसे तळून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे राहिलेलं ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. मस्त हे जाळीदार अनारसे तुम्हाला इथे दिसत असेल, आतून सुद्धा तितकेच जाळीदार आणि खुसखुशीत तयार झालेले आहे. बऱ्याचदा अनारसे ना कडक होतात, परंतु हे अनारसे अजिबात कडक होणार नाही. फक्त सांगितलेलं प्रमाण इथं आपल्याला बरोबर घ्यायचं आहे, ते बिघडवू नका. ते जर बिघडलं ना तर तुमचे अनारसे नक्कीच बिघडणार आहे. मस्त हे आपले अनारसे तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही अनारसांची रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आता हा अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा अनारसे जे आहे ना, आतून सुद्धा किती जाळीदार आणि खुसखुशीत तयार झालेले आहे. कुठेही जास्त कडक नाही, मस्त असे खुसखुशीत हे अनारसे तयार झालेले आहे. अगदी हातानेच ते छान असे सॉफ्ट हाताला जाणवत आहे आणि आतून जाळीसुद्धा छान पडलेली आहे. तर मग नक्की हे अनारसे बनवून पहा आणि कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.